स्वीकार करावा। गणपतजी गायकवाड जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या त्या सुवेद पत्नी आहेत। असा विविध अंगी असलेल्या सन्माई गायकवाड हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे। डॉक्टर इंजिनियर विवेकजी मवाडे साहेब आपणास विनंती आहे की कृपया समोर यावं। त्याचबरोबर राघोजी परसराम कोकरे माजी मुख्याध्यापक समाजसेवा आपल्याला पुरस्कार हा प्रदान करण्यात येत आहे। आपल्या सुवेदी पत्नीसह आपल्या कुटुंबासह आपण यावं आणि पुरस्कार आपण स्वीकार करावा। लक्ष्मण लालबा गडपाडे मुदोड सामाजिक पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आहे। आपणही या ठिकाणी लवकरात लवकर तयार राहावं। गायक जे येणार आहेत ते महाराष्ट्राचं बुलंद नाव ज्यांच्या नावात चेतना आणि राहून ते महाराला प्रबोधित करतात आणि गाण्याच्या क्षेत्रात उत्तम असलेलं चेतनजी चोपडे अजयजी देहाडे या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर विराजमान व्हावं। सन्माननीय विवेकजी वावडे साहेब सामाजिक आणि आर्थिक ज्यांच्या संस्थेमधून विविध असे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत असे संजयजी निवडुंगे दादा यांच्या माध्यमातून आपल्या समोर हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे। लक्ष्मण लालबा गडपाडे मुदोड सामाजिक पुरस्कार। त्याचबरोबर आनंद तुकाराम चंद्रे शैक्षणिक आनंद तुकाराम चंद्रे सर माजी प्राचार्य किनवट आपणास विनंती की कृपया आपण यावा आणि आपला पुरस्कार आपण स्वीकार करावा। त्याचबरोबर आंदोलन पेपरचे संपादक भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी डेव्हलपमेंट कल्चरल कमिटी चे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कनिष्ठी सोनसडे यांना विनंती करतो, ऍडव्होकेट आहेत त्यांना विनंती करतो की आपण सहपत्नी आईसह यावा आणि आपला पुरस्कार आपण स्वीकार करावा। सन्माननीय या पुरस्काराला भावी आमदार इंजिनियर प्रशांतजी इंगोले सर्व कमिटी आई कनिष्ठ ऍडव्होकेट कनिष्ठ सोनसडे हे व्यक्तिमत्व असं विविध अंगी असलेलं कनिष्ठ सोनसडे ऍडव्होकेट कनिष्ठ सोनसडे ज्यांच्या आईने या समाजाला सामाजिक चळवळीमध्ये मोठं योगदान दिलंय, त्यांच्या परिवाराने त्यांच्या मामा यांनीही या चळवळीला योगदान दिलं असे कनिष्ठ सोनसडे
त्याचबरोबर श्यामराव सत्ताजी वाघमारे आपणास विनंती आहे की कृपया आपणही पुरस्कार स्वीकार करावा। या ठिकाणी महागायिका सुषमाताई यांचं आगमन झालेलं आहे। सुषमा देवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया आपण आसनस्थ व्हावं। आनंद तुकाराम चंद्र सर आपणास विनंती आहे की कृपया आपण विचारमंचावर यावे आणि आपला पुरस्कार स्वीकार करावा। इंजिनियर प्रशांत इंगोले, पंडित ताई, कन्हारे ताई या आणि त्यांना पुरस्कार प्रदान करा। विठ्ठल संभाजी कदम, संजू दादा या दोघांना घ्या। मोहद्दीन ठाकुर साहब, सैयद ख्वाजा सैयद दामानिया, मोहन सिंह ठाकुर सर, सैयद ख्वाजा सैयद दादामिया, यानंतर आपल्याला ऐकायचं आहे चेतन कुमार चोपडेदादा, त्याचबरोबर महाराष्ट्राचं गाणं क्षेत्रामधलं वैभव ज्यांना आपण म्हणतो, काळजावर कोरलं नाव भीमा कोरेगाव, अर्थातच हा इतिहास तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आणि या गाण्याच्या माध्यमातून भारतभर ज्यांनी आपल्या गाण्याच्या क्षेत्रामध्ये घोडदौड ज्यांनी केली असे अजयजी देहाडे आणि चेतनजी चोपडे या दोघांनाही विनंती करतो की चेतन आणि अजय हे सांस्कृतिक विचार मंचाचे विद्यार्थी आणि या दोनही विद्यार्थ्यांना गणेशजी चंदनसिले आणि आमचं संपूर्ण सांस्कृतिक मंडळ सुंदर असे विद्यार्थी ज्यांनी घडवले आणि गाणं महाराष्ट्रभर गाजलं असे चेतनजी आणि अजयजी या दोघांना विनंती करतो की त्यांनी आपलं गाणं प्रेझेंट करावं। चेतन आणि अजय साहेब आपणास विनंती करतो की आपण समोर यावं आणि आपला सत्कार तथा पुरस्कार आपण स्वीकार करावा।
सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आवाज येतो का सर्वांना? बर बर, मागे बऱ्यापैकी संख्या आहे। एकदा जोरदार जय भीम झाला पाहिजे आपल्या सर्वांचा। जय भीम। क्या बात है। हो जर जोरदार टाळ्या कीबोर्डवाल्या दादांसाठी। प्रताप सिंग दादांना डेडिकेट करतोय हे गाणं। त्यांचा अतिशय बाबासाहेब समजून घेणं काळाची गरज आहे आणि आपण दुसऱ्यांना समजून सांगणं ही फार मोठी काळाची गरज आहे। प्रताप सिंग दादा लिहितात की बाबासाहेबांचं चिंतन होणं का गरजेचं आहे। या 4 ओळी सादर करतो आणि लगेच गाण्याला सुरुवात करतो। शब्दांकडे लक्ष असावं, लक्ष असेल तर गाणं कळेल। करू भीमाचे चिंतन इथे करू भीमाचे चिंतन इथे, करू भीमाचे। हे बंद कर, हमें करू भीमाचे चिंतन इथे। कारण का करू भीमाचे चिंतन इथे? भीमा आहे चिरंतन इथे। करू भीमाचे चिंतन इथे। भीमा आहे चिरंतन इथे। शाहू राजा भीमाचे करी, तो शाहू राजा भीमाचे करी। शाहू राजा भीमाचे करी, मनापासून समर्थन इथे। आणि जे आज आरक्षण मागतायत त्यांना शाहू महाराज लक्षात नाही, आठवत नाही। ते दुर्दैव आहे, बाबासाहेब आठवत नाही, शाहू महाराज आठवत नाही। शाहू महाराजांना सोडून कसं करणार आपण? करू भीमाचे चिंतन इथे। भीमा आहे चिरंतन इथे। मनु मेला रूढीचे तसे। मनु मेला रूढीचे तसे। मनु मेला रूढीचे तसे। रे संपले नंगे नर्तन इथे। करू भीमाचे चिंतन इथे। अरे भीमा आहे चिरंतन इथे। शिवाजी महाराजांचे गुरु कोण? एवढा मोठा वाद आहे, राष्ट्रीय पातळीवर वाद चालू आहे। प्रताप सिंग दादा 2 ओळीत विषयकरण करतात। काय लिहितात? शिवरायाला प्रेरक ठरे। त्या शिवरायाला प्रेरक ठरे। शिवरायाला प्रेरक ठरे। तुकारामाचे कीर्तन इथे। करू भीमाचे चिंतन इथे। अरे भीमा आहे चिरंतन इथे। भीम बुद्धाला कवटाळीला। भीम बुद्धाला कवटाळीता। 1956 भीम बुद्धाला कवटाळीता। हे झाले मोठे प्रवर्तन इथे। करू भीमा
भीमाचे चिंतन इथे भीमा हे चिरंतन इथे. हा जो शेर आहे हा सर्वात महत्वाचा शेर आहे गाण्यातला. या ठिकाणी महाराष्ट्रातले ज्येष्ठ सुषमाताई आहेत, नागसेन दादा आहेत, मोठी मोठी मंडळी आहेत. काळाला अनुसरून काय लिहिलंय ताई प्रतापसिंग दादांनी. रे प्रतापसिंग रे प्रतापसिंग लिहावे असे, रे प्रतापसिंग लिहावे असे. भराभर शब्द कुठून दुकानावर किराणा दुकानावर आणल्यासारखे लोक वापरतायत, काहीच्या काही लिहित आहेत. बाबासाहेबांसारख्या विद्वान माणसाचं वर्णन करणार किंवा त्यांच्या विचारांची महती सांगणार गाणं कसं असलं पाहिजे म्हणून प्रतापसिंग दादा लिहितात. रे प्रतापसिंग लिहावे असे, रे प्रतापसिंग लिहावे असे, रे प्रतापसिंग लिहावे असे. कसे? रे प्रतापसिंग लिहावे असे. अरे व्हावे काव्याचे मंथन इथे, करू भीमाचे चिंतन इथे. भीमा हे चिरंतन इथे. असा भीम चिरंतन ठेवण्यासाठी तुमच्याकडे आमच्याकडे गाड्या आहेत का, माड्या आहेत, बंगले आहेत का, इट्स नॉट मॅटर. याच्यावर नाही मोजता येते. बऱ्याचदा करोडपतीच्या घरात त्याच्या वागण्यात आम्हाला बाबासाहेबांचा तथागतांचा विचार दिसत नाही, पण झोपडीत राहणाऱ्या कफल्लक माणसाकडे देखील बाबासाहेबांचा विचार दिसतो. तो जगताना हे वास्तव आहे आणि वास्तव आहे म्हणून प्रतापसिंग दादा लिहितात. तुझ्या माडीत सार, तुझ्या माडीत सार. इथं खाताना मग एक विजयजी मांडकेकर दादा आले ना, ते फार राहतात. ते त्यांच्याकडून शिकलेलं गाणं आहे. तुझ्या माडीत सार उदासीच रान आहे, तुझ्या माडीत सार, तुझ्या माडीत सार. अरे तुझ्या माडीत सार उदासीच रान आहे. बरोबर आहे का? तुझ्या माडीत सार अरे उदासीच रान आहे. भीम भगवान माझ्या झोपडी शान आहे. भीम भगवान माझ्या झोपडी तुझ्या माडीत सार, तुझ्या माडीत सार, तुझ्या माडीत सार उदासीच रान आहे. तुझ्या माडीत सार उदासीच रान आहे. बरोबर आहे का? अरे तुझ्या माडीत सार उदासीच रान आहे. अरे भीम भगवान माझ्या झोपडी शान आहे. भीम भगवान माझ्या झोपडी शान आहे. भीम भगवान माझ्या झोपडी शान आहे. महाराष्ट्राचं फार मोठं नाव आहे सुजय दादा कदम. तिकडे बाजूला आमचे मोठे बंधू रवींद्र दादा भद्रे. धनी झोपडी
प्रतापसिंहाच्या लिहिली होती धनी झोपडीचा तरी मला त्याला हे कळत नाही. अरे तू तर गाड्या मोठे बघून याच्याकडून भेट मिळाली. थँक्यू व्हेरी मच. आपल्या लोकांना राजकीय भानच नाही राजकारणाची पद्धत अशी आपल्याला जमली पाहिजे, करता आली पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन चालणं ही काळाची गरज आहे. आमच्या गायक मंडळी एवढे आहेत दादा, ते काहीच्या काही त्यांचं आधी प्रशिक्षण होणं ही काळाची गरज आहे. प्रतापसिंह दादा म्हणायचे की महाराष्ट्रातल्या सर्व आंबेडकरी कवी गायकांचे वर्कशॉप घेऊन त्यांना थोडंसं ज्ञान देणं गरजेचं होतं. भोदेड दादांची आमची मोठी कीर्तिताई भोदेडे आमच्या मोठ्या बहिणीकडून मला भेट मिळाली. त्यांना गाणं फार आवडलं. जरा जोरदार टाळ्या भोदेड परिवारासाठी. की आपलं भान असणं फार गरजेचं आहे म्हणून प्रतापसिंह दादा लिहितात काय कधी कळेल तुझी गुलामी यांच्याकडून भेट मिळाल्या. कधी कळेल तुझी गुलामी तुला वेडा कधी कळेल तुझी गुलामी तुला वेडा कधी कळेल तुझी गुलामी तुला वेडा कधी कळेल तुझी गुलामी तुला वेडा. अरे कधी कळेल तुझी कधी कळेल तुझी गुलामी तुला वेड्या. अरे तू तर मालकाच्या पायाची आणि ज्या ज्या कवी गायकांना यांचं भान आहे त्यांच्यासाठी हे शब्द आहे. प्रतापसिंह दादा लिहितात निघालो निघालो भीमाच्या पथाने ध्येय साधाया निघालो भीमाच्या पथाने ध्येय साधाया निघालो भीमाच्या
मंत्र आहे, आपल्याला जो दिलेलं ध्येय आहे, हे ज्याच्या ज्याच्या मस्तकात आहे. दादा उसके लिए वामन दादा क्या कहते, जरा जोरदार टाळ्या मांडकेकर दादासाठी. तुझे दादा मांडकेकर यांच्याकडून भेट मिळाली. गोडबोले साहेब आमचे यांच्याकडून भेट मिळाली. ज्यांच्या ज्यांच्या मस्तकात बाबासाहेबांचा विचार आहे. प्रशांत दादा वामन दादा लिहितात, अरे मी कुणाची खासदारी का करू, अरे मी कोणाची खासदारी का करू, आणि का कुणाच्या पायथ्याला मी मरू. ज्यांच्या मस्तकात बाबासाहेब आहे त्यांचा विचार हा असला पाहिजे. मी कुणाची खासदारी का करू, अरे का कुणाच्या पायथ्याला मी मरू. अरे मी गुलामी सोडली ती सोडली, अरे मी गुलामी सोडली ती सोडली, मी गुलामी सोडली ती सोडली. अरे का कोणाचे पाय आता मी धरू, अरे का कोणाचे पाय आता मी धरू. वामन दादाने लिहिलंय, हे कोणत्या काळात लिहिलंय आज. तिकडं